विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काही आजकाल तर सोलापूर दौऱ्यावरती आहात, संपर्क प्रमुख म्हणून बैठका देखील विधानसभा आणि आहे तुम्ही केल्या. कार्यकर्त्यांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली खांदेपालट नंतर. काय नेमक्या चर्चा होत आहे त्या सगळ्यांनी? हे चालत असतं थोडंफार. काय असतं की एका रुळावरून दुसऱ्या रुळावर रेल्वे जात असेल तर तिचं सुद्धा थोडासा खडखडाट होतो. तसंच छोटासा खडखडाट होणं स्वाभाविक आहे. परंतु ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की खूप समाधानकारक सध्याची 2 महिन्यातली प्रगती आहे. मी गेल्या 2 महिन्यातला आढावा घेते सगळ्याच जिल्हा प्रमुखांकडून. विधानसभा निहाय बैठका आणि एकूण पक्षाचा जो अजेंडा आहे त्यावर आपण काम करतोय आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, महेश धाराशिवकरजी असतील, शरणप्पा किंगनाळकरजी असतील, तर हे सगळे खूप उत्तम पद्धतीने काम करतात. साहेबांनी खरं पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यावरती पुन्हा एकदा टोक टाकलेली आहे. त्याला उत्तर भाजपकडनं दिलं जातं आहे. मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्रीपदासाठी 19मध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं नवनाथ बनवतात. जाऊ द्या, एवढ्या चिल्लर याच्यावर बोलू नये आपण. जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल ते विचारा. कोणी काहीतरी अशा भुंकणाऱ्यांवर बोलावं. चला, ज्योती वाघमारेंवर बोलायचं? नाही, तुम्ही काय, तुम्हाला राज्याच्या अजेंड्यावर काय विचारायचं ते विचारा ना. मी आहे महागद्दार म्हणतायत उद्धव ठाकरे. नाही, सॉरी, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला की काही लोक कुठेही असले तरी तो जो ऑरा असतो तो त्यांना येऊ शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगते की अशा चंगूमंगू लोकांवर नाही बोलणार मी. खरं तर जेनजींचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे सातत्यानं जेनजीशी संवाद साधण्याचे प्रयत्न आता करतायत. मध्यंतरी सरसंघचालकांची मुलाखत झाली, आज मोदीजी IITN विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. नाही, मला मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात. कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत याचे डोस पाजळत राहतात. कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत जे जेनजीला अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनजीच्या मताशी मी सहमत आहे असं म्हणत आहेत. मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडले ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडले आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना आपल्या घरी बोलवून भेटतायत, पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाहीयेत. आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केलाय. त्या जेनजी सोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहांबद्दल जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवतजी सुद्धा सहमत आहे. याचा अर्थ तुम्ही जी भूमिका मांडता किंवा विरोधक जी भूमिका जेनजींबद्दलची बोलत होते तीच भूमिका सरसंघचालकांनी मांडली आणि त्यामुळे कदाचित अंबादास दानवेंनी आज सरसंघचालकांची भेट घेतली, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित लावली. मला असं वाटतं की जेनजी असतील किंवा एकूण त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या वरचे जे काही आरोप आत्ताचे केलेले आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म करायला किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली. एक ट्विट केलं तुम्ही आता विजय चौधरी यांचं, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये आपण केला की जयकुमार गोरेंना टक्केवारी द्यावी लागते, सोलापूरचे पालकमंत्री. बघा, विजय चौधरी हे भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत, आता फरार आहे बहुतेक. आणि त्या ज्या ऑडिओ व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये PAला अटक झालेली आहे. त्यामुळे त्या ज्या ऑडिओ आहेत त्या ऑडिओ आत्ता ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहेत आणि जवळपास 7,500 ऑडिओ आहेत, ज्यातली एक ऑडिओ बाहेर येते. मला वाटतं की विजय चौधरी आणि PA
याच्यावर आपण चर्चा करतोय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यातला जो कंटेंट आहे तो भयंकर आहे. जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीज सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करताहेत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्याबद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई, कुठेतरी मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सुरू केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कुणबी दाखले होते ते रद्द करण्याचं काम बावनकुळे करत आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.